मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा सरकारच्या अधिसूचनेनंतर सध्या तरी थांबल्याचं आपल्याला दिसतंय. या अधिसूचनेनुसार कुणबी जातीच्या नोंदी सापडल्यास आणि तसा अर्जदाराने अर्ज केल्यास त्याला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसंच रक्त नातेसंबंध असल्याची वंशावळ असल्यास योग्य ते पुरावे सादर केल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. सगळे सोयरे या व्याख्येमध्ये बसत असल्यास आणि सजातीय विवाह असल्यास योग्य ते पुरावे सादर करून प्रमाणपत्र मिळणार आहे. पण या अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर, या मसुद्यातील तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर समाजामध्ये संमिश्र भावना दिसते. एक भावना आहे लढाई जिंकल्याची आणि एक भावना आहे फसवणूक झाल्याची. आता ही फसवणूक झाली असं का म्हणलं जातंय, त्या संदर्भात नेमके कोणते मुद्दे मांडले जात आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने जी अधिसूचना काढली त्याच्यामध्ये खाली मसुदा असा शब्द लिहून अजून काही ओळी पुढे दिलेल्या होत्या. आता या मसुद्याचा मराठा समाजाला काही फायदा नाही असं म्हटलं जाते आणि हा मसुदा जो आहे फक्त ऑलरेडी जो नियम होता त्याच्यातील नियम दुरुस्तीसाठी समोर आणलेला आहे. म्हणजे 2012 साठीची जी नियमावली होती त्या नियमावलीतील ही फक्त प्रस्तावित अशी तरतूद असल्याचं सांगितलं जाते आणि असंच बहुतांश जे या संदर्भातले कायदे तज्ज्ञ आहेत, वकील आहेत त्यांच्याकडून सांगितलं जाते आणि त्याच्यामुळे फसवणूक झाली अशी एक भावना निर्माण झालेली दिसून येते. सगळे सोयरे ही जी व्याख्या आहे ज्या संदर्भात हे एकूण आंदोलन जे आहे हे आंदोलन आग्रही होतं. आता सगळे सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये ऍड केला. सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या सुद्धा त्या मसुद्यामध्ये दिलेली आहे. पण याची जी सगळे सोयरेची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॅटर्नल साइड असं फक्त त्यांनी मेन्शन केलेले, स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन आहे त्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल. म्हणजे कसं बघा, हा कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी यासोबतच इतर मागासवर्गीय या सगळ्यांचाच उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं ज्यांना मुळामध्ये रिझर्वेशन मिळत होतं त्यांना या सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ही फायनल झाल्यानंतर त्यांना फायदा होऊ शकतो. एससी, एसटी समाजाला होऊ शकतो, पण मराठा समाजाला आजच्या दिवशी तरी होणार नाही असं सुद्धा कायदे तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत. आता हा जो मसुदा होता या मसुद्याच्या सोबतीला सरकारने असेही शब्द दिलेले आहेत की हा मसुदा आहे, ही अधिसूचना आहे आणि या संदर्भात जर का कुणाला काही हरकती असतील, जर का कुणाला काही सूचना करायच्या असतील तर त्या सूचना त्यांनी 16 फेब्रुवारीपर्यंत सरकारकडे द्याव्यात. म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल होण्यास अजूनही स्कोप आहे. कुणबी समाजाच्या आरक्षणाला बळकटी मिळालेली आहे का, तर निश्चितपणे कुणबी समाजाच्या आरक्षणाला बळकटी मिळालेली आहे. पण सरसकट मराठा समाज यांना कुणबी आरक्षण मिळालेलं नाही हेही या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कुणबीचं रिझर्वेशन मिळणार आहे, निश्चितपणे मिळणार आहे. पण जर का कुणबीचं रिझर्वेशन घेतलं तर मात्र ईडब्ल्यूएसचा क्लेम कुणालाही करता येणार नाही. म्हणजे जे आर्थिक निकषावरती आरक्षण होतं, 10% आरक्षण होतं, ज्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्यता दिलेली आहे, त्याचा क्लेम करता येणार नाहीये. ईडब्ल्यूएस हे आरक्षण कुणासाठी होतं, ज्यांना कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाही आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ही नाजूक आहे अशांसाठी हे ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण देण्यात आलेलं होतं. येणाऱ्या काळामध्ये जर का कुणी कुणबी प्रमाणपत्र काढलं आणि त्याचं ते प्रमाणपत्र व्हॅलिड सुद्धा झालं तर अशा वेळेस त्या अर्जदारास नंतरच्या काळामध्ये ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाहीये. मराठवाड्यामध्ये अगोदर कुणबी असं रेकॉर्ड काही उपलब्ध होत नव्हतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत होतं, नागपूर साईडला उपलब्ध होत होतं, पण मराठवाड्यामध्ये उपलब्ध होत नव्हतं असं म्हणलं जातं. निजामशाहीतील जे रेकॉर्ड आहे ते त्यांना मिळत नव्हतं. पण आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली आहे आणि आता रेकॉर्ड उपलब्ध होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे, जे की खूप चांगलं आहे. म्हणजे आजच्या दिवशीच्या नोंदी जरी मराठा असल्या तरी सुद्धा आजोबा, पणजोबा किंवा आधीची जी पिढी होती त्यांच्या नोंदी कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा सापडताना दिसत आहेत, ज्याचा निश्चितपणे त्या अर्जदारास फायदा होऊ शकतो. आता याला जोडूनच अशी सुद्धा भावना व्यक्त केली जाते की कुणबी रेकॉर्ड मिळत नसल्यामुळं आणि पात्र असले तरी सुद्धा केवळ आणि केवळ रेकॉर्ड नसल्यामुळं खूप साऱ्या बांधवांवरती अन्याय झालेला आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत का, याचं संशोधन होणं हे आजच्या दिवशी सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण हे नाकारता येणार नाहीये की कुणबीला रिझर्वेशन आहे, मराठा कुणबीला रिझर्वेशन आहे,
कुणबी मराठाला पण रिझर्वेशन आहे. आणि जर का यांच्यासोबत तुमचे नातेसंबंध म्हणजे रक्त नातेसंबंध असतील, वडिलांच्या साइडनी जर का नातेसंबंध असतील आणि तशी जर का वंशावळ उपलब्ध असेल, तसे पुरावे जर का तुम्हाला उपलब्ध करून देता येत असतील आणि ते पुरावे जर का व्हॅलिड असतील, तर निश्चितपणे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं आणि पुढे जाऊन ते व्हॅलिड सुद्धा होऊ शकतं. पण मगाशी म्हणलं तसं मराठा आणि कुणबी हे एकच आहे का याचं संशोधन होणं गरजेचं आहे. या संदर्भात वेगवेगळे निकाल आलेले सुद्धा दिसून येतात. माननीय न्यायालयाने या संदर्भात वेगवेगळे निकाल दिलेले आहेत. पण हे निकाल जे आहेत, हे निकाल सरसकट लागू करता येणार नाहीत. कारण की ते निकाल त्या अर्जदारानुसार म्हणजे ज्यांनी कुणी अपील केलेलं होतं कोर्टामध्ये, त्याच्यानुसार ते निकाल देण्यात आलेले आहेत. त्याने नेमके काय पुरावे जोडलेले होते, वंशावळ कशा पद्धतीने जोडलेली होती, त्यावेळेस नेमकं काय आर्ग्युमेंट झालं, याच्यावरती तो संपूर्ण निकाल अवलंबून आहे. त्याच्यामुळे सरसकट ते सगळ्यांनाच लागू होईल असं आज निश्चितपणे म्हणता येणार नाहीये. सगळे सोयरे या व्याख्येमध्ये मी मगाशी म्हणलं तसं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बदल होऊ शकतो आणि सरकारने त्याच्यासाठी तशी सोय सुद्धा उपलब्ध करून ठेवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हरकती आणि सूचना या प्रत्येक जण तिथे नोंदवू शकतो. ज्यांच्या नोंदीच उपलब्ध नाहीयेत, कुणबी अशा नोंदी उपलब्ध नाहीयेत, सगळे सोयरे याच्यामध्ये सुद्धा नोंदी उपलब्ध नाहीयेत, तर त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही हे अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. आणि सगळे सोयरे या व्याख्येमध्ये जर का बसत असेल, तर मग एससी जे आहेत, एसटी मध्ये जे आहेत किंवा विमुक्त जातीमध्ये जे येतात त्यांना निश्चितपणे बेनिफिट मिळू शकतो. पण मराठ्यांना मिळणार नाही. कारण की या ठिकाणी ह्या अधिसूचनेमध्ये त्या मसुद्यामध्ये कुणबी असा शब्द स्पेसिफिकली वापरलेला आहे. मराठा हा शब्द कुठेही वापरलेला नाही. त्याच्यामुळे हा विषय अजून क्लिष्ट होत जाणार आहे. रोटी बेटी व्यवहार जर का होत असतील, म्हणजे होत आलेले आहेत, होत आहेत, येणाऱ्या काळामध्ये होत राहणार आहेत, तरी सुद्धा ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची आहे आणि सिद्ध करताना योग्य ते पुरावे सुद्धा सादर करण्याची जबाबदारी ही त्या अर्जदाराची आहे. मराठा समाजासाठीचं आरक्षण असा शब्द या अधिसूचनेमध्ये कुठेही नाही, पण कुणबी हा शब्द वारंवार त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. यासोबतच फक्त प्रमाणपत्र मिळालं म्हणजे विषय संपतो का, तर तसं सुद्धा बिलकुल नाहीये. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हॅलिडिटी हा पुढचा अजून फार महत्त्वाचा टप्पा त्याच्यासाठी आहे. आणि आजपर्यंत या कायद्यामध्ये इतर ज्यांचा उल्लेख केलेला आहे, एससी, एसटी, विमुक्त जाती, यांनी सगळ्यांनी लढा दिलेला आहे व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी. अगदी प्रत्येक स्टेपवरती, प्रत्येक कागदपत्रासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात. तो कागद खरा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं. इथे प्रत्येकाला स्क्रुटिनी कमिटी सोबत वैयक्तिक पातळीवरती लढावं लागणार आहे. संपूर्ण समाज मिळून तिथे लढता येणार नाहीये. जो अर्जदार असेल त्याला त्या स्क्रुटिनी सोबत लढावं लागणार आहे. आंदोलन थंड करण्यासाठीची ही अधिसूचना आहे असं सुद्धा म्हटलं जाते. हा आरोप स्पष्टपणे केला जातोय. कारण की अधिसूचनेमध्ये आतापर्यंत जे आपण मुद्दे मांडले ते सगळे मुद्दे तिथं आहेत. मराठा हा शब्द कुठेही वापरलेला नाही आणि म्हणूनच फसवणूक झाली असं म्हटलं जाते. आता हे आरक्षण सरसकट मिळालेलं नाही. सरसकट ही मागणी होती आणि हे स्पष्टपणे दिसतंय की सरसकट मिळालेलं नाहीये. आणि कायद्याच्या कसोटीवरती ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं सुद्धा नसतं असा सुद्धा एक सूर दिसतोय. जर का मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर तो मागास आहे हे सिद्ध करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कालेलकर आयोग घ्या, मंडल आयोग घ्या, यांनी मराठा समाज प्रगत असल्याचं याच्या अगोदर म्हटलेलं आहे. गायकवाड आयोगानुसार मराठा समाज हा मागास असल्याचं जरी समोर आलेलं असलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने तिथे मुद्दा असा उपस्थित केला होता की जे देश पातळीवरती आयोग आलेले होते, कालेलकर आयोग, मंडल आयोग, त्याच्यामध्ये हा समाज प्रगत असताना तो अचानक मागास कसा ठरला. आणि अजून एक मुद्दा उपस्थित केला जातो की देश प्रगती करतोय, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत, प्रगती करतोय, विकास मोठ्या प्रमाणात होतोय. मग असं होत असताना असं काय घडलेलं आहे की एखादा समाज हा मागासतेकडे गेलेला आहे आणि म्हणून हा समाज जो आहे मागास सिद्ध होणं फार गरजेचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकण्यासाठी. यासोबतच आता जरी कुणबी सर्टिफिकेट काढलं तरी सुद्धा सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ मिळेल हे निश्चितपणे सांगता येणार नाहीये. कारण की 8 लाख रुपये उत्पन्न मर्यादा ही क्रिमिलेअर साठीची इथे आहेच. त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांनाच ते कामात येणार नाहीये. ऑलरेडी जे होतं
तेच आता फक्त नव्याने मिळतंय म्हणजे नवीन शब्द त्याच्यामध्ये घातलेत म्हणून असं वाटतंय की आपल्याला आरक्षण मिळालेलं नाहीये. पण जे या समाजातील अभ्यासक आहेत, यासोबतच जे कायद्याचे अभ्यासक आहेत, ज्यांनी कोर्टामध्ये या कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातल्या केसेस लढलेल्या आहेत, त्यांच्यानुसार या अधिसूचनेमध्ये, या मसुद्यामध्ये नवीन असं काही नाहीये. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यानुसार सगळे सोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही किंवा कायद्याच्या कसोटीवरती तो तपासावा लागणार आहे. आपल्या इथं नातेवाईक म्हणलेलं चालतं, पण सगळे सोयरे हा भावनिक शब्द आहे, त्याच्यामुळे तो कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याच्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. अजून एक मुद्दा समजून घ्या. खूप साऱ्या आपल्या कमेंट ज्या आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुष असेल आणि मागास प्रवर्गातील जर का महिला असेल, यांचा विवाह झाल्यास महिलेला आरक्षण निश्चितपणे मिळणार आहे, कारण की त्या मागास प्रवर्गातील आहेत. पण पुरुषाला आरक्षण मिळणार आहे का? नाही. त्यांच्या पुढच्या पिढीला मिळणार आहे का? नाही. पण जर का ती सिंगल मदर असेल आणि तिने जर का मुलांना वाढवलेलं असेल, तिच्या पद्धतीने वाढवलेलं असेल, तर निश्चितपणे मुलांना त्याचा लाभ घेता येऊ शकतो आणि तसे निवाडे उपलब्ध आहेत. मागास पुरुष असेल आणि खुल्या प्रवर्गातील महिला असेल आणि ह्यांचा जर का विवाह झाला, तर पुरुषाला आणि त्याच्या पुढच्या पिढीला निश्चितपणे आरक्षण मिळणार आहे. पण या ठिकाणी महिला खुल्या प्रवर्गातील असल्यामुळं तिला आरक्षण मिळणार नाहीये. म्हणूनच या अधिसूचनेमध्ये, त्या मसुद्यामध्ये सजातीय हा शब्द तिथे टाकलेला आहे आणि सजातीय विवाह झाल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत, ते सिद्ध करावं लागणार आहे आणि तरी सुद्धा गृह चौकशी अहवाल जो आहे तो लागणारच आहे. त्याच्यामुळे नवीन असं काही हाताला लागलेलं नाही, असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणूनच फसवणूक झाली की काय ही भावना वाढत चालल्याची आपल्याला दिसून येते. आता ही माहिती जर का तुम्हाला पटलेली असेल, तसं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या मुद्द्यांना जोडून जर का तुमचं स्वतःचं असं काही म्हणणं असेल, तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.